मी आणि सगुणा मॅट्रिकला गेलो. आम्ही म्हणजे आमच्या घरच्या मंडळींनी ठरवलं होतं की आम्ही मुलींनी मॅट्रिकनंतर शिक्षिकेचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम करून आमच्याच रुही विद्यालयात नोकरीला लागायचं. आता आमच्या बाजीराव काकांची चंपा माझ्या आणि सगुणेहून 1 वर्षानं मोठी होती. तिचं मॅट्रिक होऊन तिचा 1 वर्षाचा शिक्षिकेचा अभ्यासक्रम सुरूसुद्धा झाला होता. त्याचवेळी आबांच्या कोल्हापुरातल्या चितळे घराण्यातल्या मोठ्या मुलाचं रामरायांचं स्थळ आमच्या चंपाला आलं होतं. हे चितळे घराणं कोल्हापुरात फार श्रीमंत आणि प्रतिष्ठित पंडित घराणं. स्वतः देखणा रामराया हा इंजिनियर असून शेती आधुनिक पद्धतीनं कशी करावी ह्या विषयाचा तज्ज्ञ होता. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीनं कमी कष्टात शेती कशी करायची याचं ज्ञान दिलं होतं. या चितळे घराण्यातल्या रामरायाचं कोल्हापुरात नाव मोठं होतं. त्याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची मोठ्या घराण्यात लग्न झाली होती. रामराया हा आपल्या मोठ्या वाड्यात आपल्या आईवडिलांबरोबर राहत होता आणि यंदा त्याला कर्तव्य होतं. असं दुधा तुपात घोळलेलं रामरायाचं स्थळ आमच्या चंपाला आलं होतं. त्यात हा रामराया अगदी चंपाला शोभण्यासारखा होता. म्हणजे त्यांचा जोडा अगदी राम सीतेचा जोडा दिसला असता. अर्थातच या आलेल्या स्थळाला आबांनी आणि बाजीराव काकांनी लगेच होकार दिला. नंतर आमचे आबा बाजीराव काका आणि शंकर काका ही गोड दुधातुपात घोळलेली बातमी सांगायला खास कोल्हापुरी कंदहारी पेढ्याच्या चांगल्या 5 टोपल्या घेऊन आमच्या वाड्यात आले होते. अर्थात इरली काकूंबरोबर आम्हा सगळ्यांना सुद्धा या बातमीने फार आनंद झाला होता. त्याच दिवशी आबा बाजीराव आणि शंकर काका चंपाच्या साखरपुड्याची तारीख ठरवून लग्नाची बोलणी करायची आहेत असं म्हणून ते आमच्या वाड्यात न थांबता थोडीशी न्याहारी करून तातडीनं कोल्हापूरला निघून गेले. तेव्हा आमच्या इरली काकूंनी सगळ्या आधी आमच्या सातमाईंपुढे आणि झपाट्याला पेढे ठेवले आणि नंतर त्यांनी ते पेढे सगळ्यांना वाटले. नंतर ते आपल्या नित्य घरकामाला लागल्या. तेव्हा आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी ते पेढे खाऊन शेताकडे निघून गेली तर आमच्या आया आपापल्या चुलीकडे स्वयंपाकीच्या तयारीला लागल्या. त्यावेळी ओसरीवर बसलेली माझी आजी आत्याला म्हणाली की अगं आनंदे, तातू कुठं आहे? सकाळपासून दिसलाच नाही तो. जा जरा बघ कुठे आहे. आत्या म्हणाली, आहे अगं असेल इथे कुठेतरी. तू आधी गुरुजींबरोबर न्याहारी करून घे. त्यांना नाही तर शाळेत जायला उशीर होईल. मी नंतर बघते तातू कुठं आहे. आत्या अशी बडबडत माझघरात न्याहारीच्या तयारीसाठी गेली. गुरुजी आणि आजी उठले तिच्या मागोमाग माझघरात गेले. इतक्यात आमचा तातू मागच्या दारावरून आत येऊन सरळ इरली काकूंच्या माझघरात गेला आणि पाणी घेण्यासाठी उभ्या राहिलेल्या इरली काकूंच्या कमरेला मिठी मारून ओक्साबोक्षी रडायलाच लागला. तशा इरली काकू एकदम थक्क झाल्या. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत त्या म्हणाल्या, अरे बाळा काय झालं आहे? तू रडतोयस का? तुला कोणी काही बोललं का? तातू फक्त नाही नाही म्हणत मान हलवत रडतच राहिला. इरली काकूंनी कशी तरी त्याची मिठी सोडवली. त्याला पाटावर बसायला सांगितलं आणि त्याच्याजवळ बसून त्याचे डोळे आपल्या पदरानं पुसून म्हणाल्या, तातू पुरुषाने रडायचं नसतं असं. हे म्हणत असताना त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं तर त्याच्या त्या हातात त्यांनी दिलेला पेढा त्यांनी न खाता अजून मुठीत गच्च धरून ठेवला होता. तशा इरली काकू आश्चर्यानं म्हणाल्या, तातू तू पेढा खाल्ला नाहीस अजून? तुला अजून पेढे हवेत का? जा मोरीत जाऊन हा पेढा टाक, हात धू, मी तुला चांगले 6 पेढे देते. अरे त्याच्यासाठी रडतोयस का? हे असं म्हणणाऱ्या इरली काकूंनी बघितलं तरी तातू न उठता खाली मान घालून रडत होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. आज पहिल्यांदा हा इतका मोठा तातू त्यांच्यासमोर बसून रडत होता. इरली काकू पटकन त्याच्याजवळ बसल्या आणि म्हणाल्या, बाळ तातू काय झालं आहे तुला? तुला एखादं जनावर तर नाही ना डसलं? तसं असेल तर पटकन सांग, आईजवळ विष उतरवण्याची मुळी आहे. तसं तातू नाही म्हणून मान हलवत त्यांचा हात धरून मोठमोठ्यानं रडतच राहिला. तेव्हा मात्र आमच्या इरली काकू हैराण झाल्या. त्या फक्त रडणाऱ्या तातूकडे बघत राहिल्या. तातूच्या त्या जोरजोरात रडण्याच्या आवाजानं आमचा सगळा वाडा क्षणात इरली काकूंच्या माझघरात गोळा झाला. त्यावेळी कुणालाच काही कळेना की हा एवढा मोठा तातू असा लहान मुलासारखा काही न बोलता का रडतोय. आमच्या मंगी काकू घाबरून एकदम तातूजवळ गेल्या आणि म्हणाल्या, अरे पोरा काय झाला? कशा परीस रडतोय? तरीही तातू काही न बोलता रडत राहिला. तेव्हा तिथे आलेल्या माझ्या आजीनी, आत्यानी, गुरुजींनी, माझ्या आईनी, कमळीनी, गुणाकाकूंनी तोच प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा विचारला. पण तातू कोणाला काही न सांगता फक्त रडत राहिला.
आजीनी खुणेनं इरली काकूंना काय झालं म्हणून विचारलं. इरली काकूंनी माहीत नाही म्हणून आपले खांदे उडवले. शेवटी आजी वैतागली, तातूजवळ जाऊन बसली. तेव्हा तिला भयंकर शंका आली. ती घाबरून म्हणाली, तातू लेकरा तुला जनावर डसलं का? त्यांनी नाही म्हणून मान हलवली. इरली काकू म्हणाल्या, आहे मी पहिल्यांदा त्याला तेच विचारलं, तो काही नाही बोलत, रडतोच आहे. आजीने एकदम तातूला धरलं, हलवलं आणि म्हणाली, तातू आता रडणं बस कर, काय झालं ते नीट सांग. तू असा रडत राहिला तर आम्हाला कळणार कसं? आमचा जीव लागलाय टांगणीला. आणि तू जर आता बोलला नाहीस तर मग असा रडत बस, आम्ही जातो. तुझं रडून झालं की मग काय ते आम्हाला सांग. आता इरली काकूंचा हात सोडून आजीचा हात घट्ट धरून तिच्याकडे बघत तातू रडत म्हणाला, आजी मला लग्न करायचं आहे. भयंकर आश्चर्याच्या धक्क्यानं आमचा वाडा थक्क होऊन तातूकडे बघत राहिला. आश्चर्यचकित झालेली आजी आपला हात कानाजवळ नेऊन वाकून त्याला म्हणाली, काय म्हणालास तातू तू? तातू पुन्हा रडत तेच म्हणाला की आजी मला लग्न करायचं आहे. त्याही परिस्थितीत सगळ्यांनी आपलं हसणं दाबून धरलं तर गुरुजी शिव 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 करत ओसरीवर निघून गेले. तेव्हा तातूकडे बघून आजीने आम्हा सगळ्यांना हसू नका अशी खूण केली आणि तातूला म्हणाली, ठीक आहे पण तातू तुला इतक्यात का लग्न करायचं आहे? तू लहान आहेस. रमेश, सुरेश, आत्मा तुकाचं लग्न झाल्यानंतर आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करू. तातू हट्टानं म्हणाला, नाही आजी मला आत्ताच लग्न करायचं आहे, नंतर उशीर होणार आहे. आजी वैतागली आणि म्हणाली, लेकरा उशीर होईल म्हणजे काय? तू काय आत्ता म्हातारा होणार आहेस का? आणि जरी तुझं आम्ही अगोदर लग्न करायचं ठरवलं तर तुझ्यासाठी पोरगी बघायला आम्हाला वेळ लागेल ना. तेव्हा तातूने तो तोफ गळा घातला. तो आता एकदम इरली काकूंच्या कुशीत तोंड लपवत म्हणाला, आजी मला चंपाशी लग्न करायचं आहे आणि आता तिचं लग्न ठरतं आहे म्हणून मला आत्ता चंपाशी लग्न करायचं आहे. तसं तुम्ही आबांशी आणि बाजीराव काकांशी बोला. आम्हा सगळ्यांना तातू काय बोलतो हे लक्षात आल्यावर आम्ही सगळेजण आजीकडे, इरली काकूंकडे बघायला लागलो, कारण आता हा काय प्रकार आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. त्या चंपाला कोल्हापूरच्या प्रसिद्ध चितळे घराण्यातल्या रामरायांचं स्थळ आलेलं असताना हा मंगी आणि नागो काकांचा अशिक्षित पोरगा चंपा मागत होता. म्हणजे भरजरी साडीला मोठं ठिगळ लावण्यासारखी गोष्ट. कुठे हा तातू, कुठे तो रामराया, कशाचा कुठे मेळ नव्हता. त्या चंपा दिसायला सुंदर होती, सुशिक्षित होती. आजी एकदम उठून तातूवर ओरडली, मेल्या तातू काय बोलतोयस तू? आमच्या मंगी काकू आये करून आपल्या तोंडावर हात ठेवून तातूकडे बघत राहिल्या. आजी पुन्हा ओरडली, वेताळा काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? अरे त्या चंपाला चितळे घराण्याचं स्थळ आलं आहे, तो पोरगा इंजिनियर आहे, खोऱ्याने पैसा ओढतोय. मेल्या तातू तू कोण आहेस ह्याचा विचार तरी कर. म्हणे चंपावर प्रेम आहे. अरे तुझ्या बानं या मंगीशी लग्न करायचं म्हणून त्या दौलतीचं आणि आमचं वैर केलं होतं. आता आबांचं घराणं आपल्या इतक्या जवळ असताना तुझ्या या भलत्या प्रेमामुळे आबांच्या घराण्याशी आम्ही वैर करायचं का? हे बघ, आबा बाजीराव तुला नकार देणार हे नक्की आहे. नंतर उगाच ते त्यांच्या आणि आमच्या मनात राहून निष्कारण त्यांना आणि आम्हाला अवघड वाटत राहणार आणि मग त्यात काही इरलीची ओढाताण होणार ती वेगळी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आबा, रमा आणि ते सगळेजण तुला फार चांगलं मानतात. तुझं हे असं कळल्यावर त्या सगळ्यांच्या नजरेतनं तू उतरणार आणि मग मला हे सगळं नको आहे. आता विठ्ठलाचं आणि ह्या कमळीचं सूत होतं म्हणून दौलतीचं आणि आमचं वैर संपलं, नाहीतर ते अजूनपर्यंत चालू राहिलं असतं. तेव्हा आता तू फक्त तुझ्या आईच्या नाहीतर या इरली काकूच्या चुलीकडे फक्त गप्प रडत बस. एक अक्षर चंपाबद्दल बोलायचं नाही. आबांच्या वाड्यात यातलं काही कळता कामा नये हे तू आणि तुम्ही सगळ्यांनी पक्क ध्यानात ठेवा. म्हणे चंपाशी लग्न करायचंय. तातू इरली काकूंचा हात घट्ट धरून रडत म्हणाला, काकू तू तरी आबांशी नाही तर बाजीराव काकांशी बोल की. आजी पुढे झाली, तातूच्या एक तोंडात ठेवून दिली आणि ओरडली, तातू इरलीला मध्ये घ्यायचं नाही. उठ तुझ्या खोलीत जा. तातू रडत उठला, आपल्या खोलीकडे निघाला. तेव्हा मंगू काकीसुद्धा पोरा पोरा करत त्याच्या पाठोपाठ गेल्या. वास्तविक माझ्या आजीचं बरोबरच होतं ना. तसं बघता आबा पाटलांचं घराणं आणि आमचं खोत घराणं हे बरोबरीचं असलं तरी आबांचं घराणं आमच्यापेक्षा खूप श्रीमंत होतं. त्यांची मोठी पोरगी इरली तर आजीची सून रामदास काकांची पत्नी होती. म्हणजे त्यांच्या आणि आमच्या घराण्याचं जवळच्या नात्याचे संबंध.
तरीसुद्धा आजी तातूसाठी चंपाला कधी मागू शकत नव्हती. हां, आता तीच गोष्ट जर आत्माराम तुकारामच्या बाबतीत घडली असती तर कदाचित तिने इरली काकूंना सांगून चंपासाठी मागणी घातली असती. पण आमच्या अशिक्षित तातूसाठी, त्यात या मागणीसाठी तातूच्या 2 गोष्टी प्रामुख्यानं आडत होतं. पहिली म्हणजे हा चांगला गडी फार अशिक्षित होता आणि दुसरी गोष्ट तो मंगी काकूचा मुलगा होता. जरी त्याचं आडनाव नागो काकांमुळे तातोबा नागो खोत असलं तरी त्याची आई एक यल्लम्माच्या रस्त्यावर राहणाऱ्या आराधनिकेची मुलगी. जरी सातमाईंमुळे त्या खोत घराण्याच्या सुनबाई झाल्या असल्या तरी कुठलंही मोठं घराणं तातूला आपली पोरगी देताना या गोष्टीचा विचार करणारच ना. त्यात आबासाहेबांसारख्या प्रतिष्ठित घराणं, फटमंटा ब्रह्महत्या व्हायची. त्यात ह्याच वेड्यानं चंपाची त्याच्याशी असलेल्या मोकळ्या वागण्याचा भलता अर्थ यांनी घेतला. कारण चंपाला, त्या सुंदर सुशिक्षित मुलीला तातूबद्दल काही वाटत असेल हे शक्य नव्हतं. या सगळ्या गोष्टींचा माझ्या शहाण्या आजीनं विचार केला आणि तातूला तसं फटकारलं. तिने योग्य तोच निर्णय घेतला. तातू आपल्या खोलीत गेला तेव्हा मंगी काकू त्याच्या पाठोपाठ गेल्या. त्या त्याचा हात धरून त्याला म्हणाल्या, पोरा, अरे ही चंपा बाजीराव काकांची एकुलती एक पोर आहे. ते तुला कधीच ती देणार नाहीत. त्यापेक्षा आम्ही चंपापेक्षा सुंदर पोरगी तुला बघू की. आपल्या आईचं काहीही न ऐकता त्यांचा हात हिसकावून तातू कूस पालटून अंगावर वाकळ घेऊन झोपायला गेला. मंगी काकूने त्याला दुपारी भाकरी खायला बोलवलं तरी तो तसाच झोपून राहिला. त्या दिवशी तातूने जनावरांना चारा पाणीसुद्धा ठेवलं नाही, स्वतःही काही खाल्लं नाही. त्यावेळी तरी चांगल्या तातूला माहिती होतं की नेहमी आपल्याला पाठीशी घालणारी आपली आजी असं का वागतीये. त्याला स्वतःला त्याच्यामधल्या आणि चंपामधल्या परिस्थितीची कल्पना होती. त्यामुळे आज पहिल्यांदाच तातूला आपण अशिक्षित होत याचा फार खेद वाटत होता. त्यात आपण कोणाचा मुलगा होत याची देखील त्याला जाणीव होती. तरी अचानक तो आणि चंपा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. चंपा त्याच्यावर खूप प्रेम करत होती. ती अनेकदा त्याला म्हणत असे की तातू, तू तुझ्या इतर भावंडांसारखा शिक. तेव्हा तो मूर्खासारखा तिला म्हणत असे, हे बघ चंपा, आपण एकमेकांच्यावर प्रेम करतो, आता माझ्याऐवजी तू शिकतेस. एकूण हिशोब एक झाला. तुला तुझा नवरा अशिक्षित चालेल ना. त्यावेळी गालाला खळी पाडून हसत चंपा म्हणत असे, तातू, तू मला कसाही असलंस तरी चालशील. पण त्यावेळी हे असं म्हणणारी चंपा खरं तर आपल्यासाठी मृगाच्या बेंबीतल्या कस्तुरीसारखी दुर्मिळ आहे, मौल्यवान आहे, हा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. त्यावेळी त्याच्या विश्वात फक्त तो आणि चंपा एवढंच होते. पुन्हा वडीलधाराचा त्यात समावेश नव्हता. आणि तो समावेश झाल्यावर त्याला खरी परिस्थिती जाणवली. त्याच्या प्रेमाला मदत करायला कुणीही, अगदी इरली काकूसुद्धा, ज्यांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता, त्यासुद्धा आल्या नव्हत्या. खरं तर त्याचं आणि चंपाचं ठरलं होतं की ती शिक्षिका होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली की ती आपल्या घरात तातूबद्दल सांगणार. पण मध्येच हा रामराया बाबळीच्या काट्यासारखा उगवला. तसा तो रामराया चंपाला अगदी योग्य होता. त्या मानाने आपण काय. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता आपण कायमचं आपल्या चंपाला हरवलं याची जाणीव तातूला झाली आणि त्याचा जीव चंपाच्या आठवणीनं वर खाली झाला. तो वाकळ डोक्यावर उडून ढसाढसा रडायला लागला. मंगी काकू उदासपणे त्या दाराच्या मध्ये उभं राहून आपल्या रडणाऱ्या पोराकडे बघत राहिल्या. त्यांना त्या क्षणी आपल्या पोराची दया येत होती. आयुष्यात त्यांना स्वतःला सगळं काही न मागता मिळाले होतं, पण त्यांच्या एकुलत्या एका पोराला मागूनही काही मिळत नव्हतं. ते स्वतःशी पुटपुटल्या, सातमायांनो, तुम्ही मला समज दिलं, आता माझ्या पोराला पाहिजे ते द्या. म्या तुम्हासनी पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य खाना नारळानं तुमची वटी भरीन. त्या हे सातमाईंकडे मागत असताना आजी मात्र वैतागून गुरुजींना म्हणाली, बघितलं ना गुरुजी, याला अजून नीट मिसरूड फुटलं नाही आणि चाललाय प्रेम करायला. अरे कशी आहे आपली पिढी. माझी आजी जरा श्वास घ्यायला थांबली आणि म्हणाली, अहो गुरुजी, तो रामराया आहे इंजिनियर, खोऱ्यानं पैसा ओढतोय आणि ह्या वेळेला अजून 4 देडक्या कमवायची अक्कल नाही आणि म्हणतोय चंपाशी लग्न करायचंय. आजीचं हे वैतागाचं बोलणं ऐकून गुरुजी आजीला म्हणाले, आजीबाई, आपण शांत व्हा. ह्या वयात असा मनस्ताप करणं प्रकृतीला योग्य नाही. त्यापेक्षा आपण शांतपणे विचार करा. आनंदे, या बाबतीत तुझा काय विचार आहे. आनंदी आत्या एकदम म्हणाली, गुरुजी, ह्यात मी काय बोलणार.
तातूने आकाशीचा चंद्र मागितला आहे, आम्ही त्याला देणार कसा तो? अहो चंपा त्याच्याशी हसते बोलते, याचा अर्थ ती शिकलेली पोरगी याच्याशी लग्नाला तयार होईल का? गुरुजी आजीकडे बघत म्हणाले, आजीबाई मी जर ह्या गोष्टीबद्दल बोललो तर चालेल का? हे बघा, आपला तातू एक फार सज्जन आहे, गुणी आहे. आता तो केवळ शिकला नाही म्हणून त्याचा असा अवेर करणं कदापि ठीक नाही, म्हणून त्याचा असा अवेर करू नका. माझ्या मते जर तातू आणि चंपा एकमेकांना योग्य समजतात तर तातूला चंपा ही योग्य तरुणी ठरते. या सातमाईंच्या वाड्यात तिला कसलीही कमी पडणार नाही. ती मुलगी आपल्या सरस्वतीसारखी सगुणेसारखी चांगली आहे. आजी एकदम म्हणाली, गुरुजी काय बोलताय? जर आम्ही अशी चंपाला मागणी घातली तर नक्की आमचा आणि आबांच्या वाड्याचं वैर होईल. त्यात इरलीचा रामदासचा सुद्धा अपमान होईल. त्यात इरलीचं ते माहेर आहे याचं भान ठेवा. ती चंपाच ह्याला रामराय करता नकार देईल. तेव्हा मात्र गुरुजी शिव करून उठले, काही न बोलता शाळेत निघून गेले. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या इरली काकूंना अचानक वाटलं की खरंच गुरुजी म्हणतात तसं आपली चंपा या वाड्यात नाचसून म्हणून यायला काय हरकत आहे. जर आपण स्वतः बाजीकडे तिच्यासाठी शब्द टाकला तर. इरली काकूंना वाटलं की आबा कदाचित याचा विचार करतील. ज्या घरात त्यांची मुलगी सुखी आहे, ज्या घरात जागृत सातमाई आहेत, त्या घरात चंपा नक्की सुखी राहील आणि म्हणून ते कदाचित तातूला होकार देतील, पण बाजी देणार नाही. तो कधीच या गोष्टीला संमती देणार नाही. एका बापाचं हृदय आपल्या मुलीला योग्य असं स्थळ बघेल आणि बाजी त्या रामरायाचं स्थळ सोडून चंपासाठी तातूचा का विचार करेल. पण असा विचार करणाऱ्या इरली काकू अचानक मनात म्हणाल्या, सातमाईंनो आता तुम्हीच बघा काय करायचं ते. त्यांनी आपली मान झटकली तेव्हा आजी इरली काकूंकडे बघत म्हणाली, इरले आता तू तातूचा विचार करून मूर्खासारखे आबा आणि बाजीरावकडे काही बोलू नको. हां, लग्न म्हणजे काय आटापाट्याचा खेळ नाही. चौकोन काढला त्यात काच टाकून उड्या मारल्या. चल आता रामदास येईल जेवायला, तू स्वयंपाकाला लाग. तशा इरली काकू गप्प माझघरात गेल्या. पण तातूचं ते कळवळून तिच्या कमरेला मिठी मारून रडणं तिच्या जिव्हारी लागलेलं होतं. नंतर खरंच सगळं सातमाईंवर सोडून त्यांनी भाकरीसाठी पीठ मळायला घेतलं. दुपारी आमची पुरुष मंडळी शेतावरनं जेवायला घरी आली. त्यावेळी आल्या आल्या आमचे नागो काका ओसरीवर बसलेल्या आजीला म्हणाले, अगं आई आज तातू शेतावर नाही आला, गेलाय कुठे तो? मंगे मंगे तातू कुठं आहे? तेव्हा आजी म्हणली, नागो जरा थांब. आणि मग तिने सकाळी घडलेला सगळा प्रकार त्या सगळ्यांना सांगितला. त्यावेळी ते रामदास काकांना म्हणाली, आता तूच सांग रामदास, मी ह्या पोराला काय करू? हा असा न जेवता खाता रडत रडत तोंड फुगवून झोपलाय. नागू आता तू त्याला काही बोलू नको, आम्ही बघतो त्याची कशी समजूत घालायची. पण आजीचं हे बोलणं ऐकायला नागो काका तिथे होते कुठे? ते एकदम मंगे मंगे करत आपल्या माझघरात गेले. चुलीजवळ घाबरून बसलेल्या मंगे काकूंवर एकदम संतापले, ओरडले, म्हणाले, मंगे मी हे काय ऐकतोय? तुझ्या पोराला तू आधी आवर. नेहमी लक्षात ठेव, तातू तुझा पोरगा आहे. तुझ्या ह्या पोराला आबा पाटलांच्या नातीला मागणी घालायचा काहीही अधिकार नाही. म्हणे प्रेम करतोय लेकाचा. आपली काय पायरी आहे त्याला ठाऊक नाही का? म्हणे चंपा पाहिजे. साल्याची आई अशी, बाप अशिक्षित. मंगे हे जर आबांना बाजीला कळलं ना, दोघे मला अगोदर जोड्याने हाणतील. खाली मान घातलेल्या मंगू काकूंनी डोळ्याला पदर लावला तसे नागो काका तातूच्या खोलीत गेले. त्याच्या तोंडात एक भडकावली आणि ओरडले, लेकाच्या तो कोणाचा विचार करतो रे? तुझी आई कोण आहे तुला माहिती आहे? आणि हे असले धंदे करायला आम्ही तुला कोल्हापूरला पाठवलं का? अरे त्या चंपाच्या चपलीची तरी तुझी लायकी आहे का? आता पुन्हा चंपाचं नाव तोंडात न घ्यायचं नाही. निमूटपणे कामाला लाग. मी उद्या तुला रामोशाची पोरगी बघणार आहे. आमचे नागो काका असे ओरडत असताना आजी आणि आत्या तातूकडे जाण्यासाठी उठतच होत्या. तेवढ्यात ओसरीवर उभं राहून नागो काकांचं ओरडणं ऐकणाऱ्या इरली काकू एकदम नागो काकांकडे गेल्या आणि नागो काकांच्या जवळ उभ्या राहून ओरडल्या, नागो भाऊजी, देवानं तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नका. लक्षात ठेवा, आबा पाटलाच्या बरोबरीनं आहे हे खोताचं घराणं. आणि मंगी या खोतांची, सातमाईंची, त्यांच्या वाड्याची तिसरी सून आहे. तिला वाटेल ते बोलून तुम्ही तिचा, आमचा आणि सातमाईंचा अपमान करताय, लक्षात ठेवा. पूजेच्या ताटातलं सगळं पवित्र असतं ना, तशी आमची मंगी आहे. तिला तुम्ही वाटेल ते बोललेलं मला तरी चालणार नाही. आणि मी तर म्हणते काय हरकत आहे तातूनी चंपाशी लग्न केलं तर?
मी स्वतः आबा आणि बाजीशी आणि चंपाशी हे बोलून बघणार आहे म्हणजे आहे. इरली काकूंच्या बोलण्यानं वरमलेले नागो काका त्यांच्याकडे बघत म्हणाले, वहिनी खरी वस्तुस्थिती माहिती आहे. अहो, देवघरातल्या शाळीग्रामाची पूजा करायची सोडून कोणी झाडाखालच्या शाळीग्रामाची पूजा करेल का? हे बघा, तुम्ही असं काही करून स्वतःचा अपमान आपल्या माहेराकडून करून घेऊ नका. या पोराचं फिरलंय डोकं. उद्या जरी चंपा हो म्हणाली तरी याच्यामुळे त्या शिकलेल्या पोरीच्या आयुष्याचं मातेरं व्हायला नको. आता हे सगळं त्या चुलीकडे बसून रडणाऱ्या मंगीमुळे झालं आहे. अति लाड करून तिने त्याला डोक्यावर बसवलं आहे आणि त्याला वाटलं आपण जरा रडलो की सगळं काही आपल्या मनासारखं होईल. तेव्हा इरली काकू पटकन म्हणाल्या की ह्यात मंगी वहिनीचा दोष काय आहे? तिला बिचारीला यातलं काही माहीत नव्हतं. तातू माझ्याशी हे पहिल्यांदा बोलला आणि तेव्हा वाड्यात सगळ्यांना कळलं. तेव्हा बाहेरनं सगळं ऐकणारी माझी आजी आत येऊन इरली काकूंना म्हणाली, इरले तुम्ही दोघं वाद घालत बसू नका आणि इरले तू कुणाला काही विचारायला कुठे जायचं नाही. आणि खाली मान घालून बसलेल्या तातूकडे बघत म्हणाली, नागो त्या चंपाचं लग्न झालं ना की हा आपोआप तिला विसरेल. अरे या वयात जरा कोणी आवडलं की वाटतं आपलं प्रेम आहे. आता आराच्या गौरीचं प्रेम प्रेम म्हणून काय झालं हे ह्यांनी बघितलंय की. आणि तसा आपला तातू शहाणा आहे रे. आणि आजी आणखीन काही बोलण्यापूर्वी तातू तिथून उठला, सरळ सातमाईंच्या पारावर जाऊन बसला. त्यानंतर खरोखर सर्वांनी तातूकडे दुर्लक्ष करून कधीही चंपाचा विषय वाड्यात काढला नव्हता आणि तातूही खालमानेनं कामाला लागला होता. तसं बघता आमच्या सातमाईंच्या वाड्यातले सगळेजण तातूच्या या भलत्याच हट्टाच्या विरुद्ध होते. आता तातूला वाटत होतं की आजीनी, आत्यानी, इरली काकूंनी, रामदास काकांनी जर आबा आणि बाजी काकांकडे त्याच्यासाठी चंपाची मागणी घातली तर कदाचित ते घरच्या संबंधांमुळे त्याला होकार देतील. पण त्याला हे कळत नव्हतं की जर त्याची आणि त्या रामरायाची तुलना केली तर कुणीही चंपासाठी रामरायाचीच निवड करेल. त्यावेळी तातू फक्त चंपाचा आणि स्वतःचा विचार करत होता आणि हे त्याचं चुकत होतं. एकटे आमच्या इरली काकूंना तातूचं भयंकर वाईट वाटत होतं. त्यांचा तो फार लाडका होता आणि आत्ता तर आपल्या आईकडे न जाता तो विश्वासानं त्यांच्याकडे आला होता. एक शिक्षण सोडलं तर तातू एक गुणी आहे, लाख मुलाचा तरुण आहे हे त्यांना माहिती होतं. आता आमचा संपूर्ण वाडा जर वाड्यात काही विशेष घटना घडली की लगेच सातमाई काय कौल देतात हे बघत असे. आत्ताही सर्वांनी तातूसाठी मनातल्या मनात सातमाईंजवळ कौल मागितला होता. इरली काकू, आजी, आत्या दिवसातनं 10 वेळा सातमाईंच्या पारावर जाऊन फेऱ्या मारत आणि त्या फेऱ्या कशासाठी आहेत हे सगळ्यांना माहिती होतं. आमचा तातू आपल्या रिकाम्या वेळी आमच्या सख्याला घेऊन सातमाईंच्या पारावर जाऊन बसायचा तेव्हा आजीलासुद्धा त्याचं वाईट वाटत असे. परंतु आमच्या सातमाई जे होणार ते अगोदर सांगत आणि जे होणार नाही ते सुद्धा नागोकाकांच्या तोंडून सांगत. पण ह्यावेळी मात्र त्या अगदी तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसल्या होत्या. तेव्हा एकदा आजीच वैतागून आत्याला म्हणाली, आनंदे अगं ह्या तातूचं कशात काही नाही म्हणून सातमाईसुद्धा शांत आहे. याचाच अर्थ तातूचं काही होणार नाही. एकदा आमचे शिवा काका मात्र तातूकडे बघत म्हणाले की आये आता सरस्वतीचा आणि सगुणाचा शिक्षिकेचा अभ्यासक्रम संपला की त्यांचं लगेच लग्न करून टाकायचं, मग हे असले धंदे करायचं त्यांनाही सुचणार नाही. या तातूनी हे धंदे करायचे आणि नंतर त्यांनी कुणीतरी मेल्यासारखा सुटकी चेहरा करून वागायचं, याला काही अर्थ आहे का? आत्यामध्येच म्हणाली, शिवा अरे तो कोणाच्या आध्यात मध्यात नसताना तू का उगाच त्याला बोलतोयस? ते वैतागले आणि म्हणाले, अगं अक्का मला त्याला तसं बघवत नाही गं. याला हे नसते उद्योग करायला कोणी सांगितलं होतं. आता त्या चंपाला ह्याच्याबद्दल काही वाटत असतं तर तिने सरळ त्या रामरायाला नकार दिला नसता का? मग नक्कीच आबा बाजीराव धावत इथे आले असते. पण तसं काहीही झालेलं नाही. म्हणजे चंपाला रामराया पसंत आहे असा त्याचा अर्थ होतो का नाही? तर हा तातू जणू मीच मेलोय असा भकाश चेहरा करून वागतोय. आता त्या चंपाचंच कशात काही नाही तरी हा का तिचा विचार करत असा बैरागी होऊन बसलाय? हे ऐकून आत्यासुद्धा गप्प राहिलेली होती. आता आजी रोज रात्री तातू झोपण्यापूर्वी वाटीत तेल घेऊन अगदी आपल्या मांडीवर त्याचं डोकं ठेवून तेल चोळून द्यायची. हे करताना 4 समजुतीच्या गोष्टी त्याला सांगायची.
कधी आपल्याजवळ कुशीत घेऊन त्याला थोपटवत झोपवायची, तर आमच्या आया आणि आत्या त्याला जे गोड धोड आवडत होतं ते रोज आपापल्या चुलीवर शिजवून चक्क त्याला भरवून खाऊ घालत होत्या. इरली काकूंनी आठवड्यातून 4-5 वेळा खास कोल्हापुरी मटण वडे करून तातूला ते स्वतःच्या हातांनी भरवताना त्या स्वतः धो धो करून रडत सुटल्या. तातूसुद्धा काकू काकू करून ते मटण वडे खात राहिला. नंतर त्या खाण्याचा व्हायचा तो परिणाम झाला. तातू 2 दिवस डबकं घेऊन सतत आमच्या झपाटलेल्या बाबळीच्या रानाकडे धावत होता. नंतर आजीच इरली काकूंच्या या सतत तातूला मटण वडे खाऊ घालण्याबद्दल ओरडली. मग ते सगळं थांबलं. अहो, आमच्या शिवा काकांनी तर एकदा तातूला चक्क तंबाखूचं पान खायला दिलं. ते म्हणाले, पोरा, हे चघळ, म्हणजे तंबाखूच्या गुंगीत तुला तुझ्या दुःखाचा विसर पडेल. आजीने घाईघाईनं येऊन ते पान तातूला थुकायला सांगितलं आणि शिवा काकांवर ओरडत म्हणाले, शिवा, तो कशाला कोणाचं दुःख करेल, आणि त्याला पुन्हा असलं पान खाई घातलंस ना तर बघ. एकदा माझे बाबा शिरगूप पिऊन आले. आल्या आल्या त्यांनी तातूच्या हातात उन्हाचा काळा चष्मा दिला. हलकेच इकडे तिकडे बघत तातूला म्हणाले, तातू बाळा, इकडे ये, हा चष्मा घे, आणि तू रडलास ना की हा चष्मा घाल, म्हणजे तू रडलायस हे कोणाला कळणार नाही. अहो, तातू नंतर येता जाता चष्मा घालायला लागला. तेव्हा आजी म्हणाली, तातू, तुला डोळे आल्यासारखं सतत तो चष्मा काय घालून बसतोयस तू? चल काढून ठेव, तो घातल्यावर बुजगावण्यासारखा दिसतोस. तेव्हा कुठं तातूने तो चष्मा काढून ठेवला. आजी एकदा नागो काकांच्या खोलीत जाऊन त्यांना हलकेच म्हणाली, नागो, अरे सातमाई काही बोलल्या तर मला येऊन सांग बरं का तू कधीतरी. नागो काकांनी मान हलवले. आमचा सगळा वाडा तातूला दुःखी समजून त्याचे आजीच्या नकळत लाड करतच होता. पण नंतर आजीने बघितलं की तातूकडे पुन्हा सगळ्यांनी दुर्लक्ष केलंय, त्यामुळे तो पुन्हा एकटा पडलाय. त्यात एकदा मंगी काकी येऊन हलकेच आजीला म्हणाल्या की तातू त्यांना म्हणाला होता, चंपा त्याच्याशिवाय कोणाशी लग्न करणार नाही. वेळ आली तर ती आबांना आणि आपल्या आईवडिलांना त्याच्याबद्दल बोलेल. पुढे त्या म्हणाल्या, तातू म्हणत होता, कदाचित चंपा आबांना सांगायला घाबरली असेल, पण ती नक्कीच त्या सगळ्यांना सांगणार. आजी खिन्नवून म्हणाली, मंगे, अगं तू तातूचं काही ऐकू नको. जर चंपा या आड्याची नाचून होणार असेल तर सातमाईंनी तसा कौल दिला नसता का? त्यात आबाकडून काही निरोप नाही, सातमाईसुद्धा गप्प आहेत, म्हणजे चंपाने रामरायाला होकार दिलाय. आता बघ, आबा बाजी तिच्या साखरपुड्याचं आमंत्रण घेऊन येतील, तेव्हा तातू तुझ्याशी तसं काही बोलायला लागला तर तू त्याला समजावून सांग. माझ्या आजीला कळत नव्हतं की तातूला एक अक्कल नाही आहे, पण वाड्यातली बाकीची माणसं तरी त्याच्यापेक्षा वयाने बुद्धीने मोठी आहेत ना. आता गुरुजींना तिने तातूला समजवायला सांगितलं तर ते उलट त्याच्या पाठीशी उभे राहिले. फक्त आनंदी आत्या मात्र शांत होती. तिचं म्हणणं होतं, जर सातमाई काही बोलल्या नव्हता तर त्याचा अर्थ काही घडणार नव्हतं, मग उगाच बोलण्यात काही अर्थच नाही, त्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं. आजीला मात्र या सगळ्या प्रकाराचा अगदी वैताग आला होता. एकदा तिने काहीतरी ठरवलं, सगळ्यांना ओसरीवर बोलवलं, गुरुजीसुद्धा तिथेच होते. तेव्हा आजी रामदास काकांना, शिवा काकांना म्हणाली, हे बघा, आता तुम्ही दोघांनी तातूसाठी चिकोडी, मिरज, बेळगाव, सांगली, कोल्हापूर, निपाणी इथल्या तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्यांकडे जाऊन तातूसाठी त्याला शोभेल असं स्थळ बघा, आणि त्यासाठी तुम्हाला उद्या निघायचं आहे. तेव्हा खूप वर्षांपूर्वी घडलेलं पुन्हा तसंच घडलं होतं. त्यावेळी आमचा एवढासा तातू एकदम आजीसमोर म्हणाला होता की आजी, मी सातमाईंची, तुझी आत्याची आण घेऊन सांगतो, मी चंपाशिवाय आणखीन कोणाशी लग्न करणार नाही. जर माझं चंपाशी लग्न झालं नाही तर मी आजन्म ब्रह्मचारी राहीन. हे ऐकताच आजीनं थरथरत पुढे येऊन सरळ तातूच्या तोंडावर भडकून दिली आणि ओरडली, अरे तातू, तू काय बोलतोयस? तुला काही कल्पना आहे का? मेल्या, तुझं वय काय? तू बोलतोयस काय? तुला काय वाटलं, तू अशी आम्हाला धमकी दिल्यावर आम्ही लगेच जाऊन चंपाला मागणी घालू? तुझा गैरसमज आहे तो. तेव्हा जा, सातमाईंच्या पारावर जाऊन शपथ सुटली म्हण, सातमाईंची क्षमा माग आणि शपथ सोड. पण तातू एकदम निग्रहानं म्हणाला, नाही आजी, मी खरंच सांगतोय, मी चंपाशिवाय कधीच कोणाशीच लग्न करणार नाही. तोल गेलेले नागो काका तातूला मारायला धावायला पुढे धावले, तेव्हा शिवा काकांनी त्यांना पटकन अडवलं.
तरीसुद्धा ते जोरात ओरडले की लेका जा रे, कोणाला धमकी देतोयस? तू आत्ताच जा, त्या शिरगुप्पीच्या मारुतीच्या देवळात जा, पानाचा हार गळ्यात घालून बस, आम्हाला काही फरक पडत नाही. हे सगळं बघून आमच्या मंगी काकू मोठमोठ्यांदा रडायला लागल्या. तातूनं घेतलेली शपथ त्यांचं काळीच खाऊन गेली होती. त्या रडत नागोकाकांकडे गेल्या, म्हणाल्या, आवो माझं ऐका, तुम्ही आणि आई आणि इरली वहिनी जाऊन चंपाला घाला की मागणी, बघून काय होतंय ते, पण माझ्या पोराला असं बोलू नका हो. जास्तच संतापलेले नागोकाका पुन्हा म्हणाले, मंगे तुझं थोबाड बंद ठेव. तुला काय ती चंपा बाजारातला भाजीपाला वाटला का? उचलले आणि पैसे देऊन घरी आणला? अगं तुझ्या पोराची त्या चंपाचं पायताण व्हायची लायकी नाही आहे. तो तुझ्यावर गेलाय, ना धड शिक्षण ना धड संस्कार. जाऊ दे त्याला घरातनं. हे आता फार झालं. हे बघून आत्या म्हणाली, नागो वहिनीशी नीट बोल. तसंच तातू मंगी वहिनीवर गेलेला नाही आहे, तर तो तुझ्यावर गेलाय म्हणून तो असं बोलतोय, हेही लक्षात ठेव. रामदास काका म्हणाले, आई मी आणि इरली आबांकडे जातो, तातूसाठी चंपाला मागणी घालतो, बघूयात तरी ते चंपा बाजी काय म्हणतायत. चंपानी सरळ याला नकार दिला तर प्रश्नच मिटेल. यालाही कळेल ना चंपाचं त्याच्यावर प्रेम नाही, ह्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. मग हा सगळं विसरून नीट वागेल. आणि आई ह्या मागणीनं आबाच्या घरातलं कोणी दुखावलं जाऊ नये याची मी आणि इरली काळजी घेतो. वाटल्यास आम्ही गुरुजींना बरोबर घेऊन जातो. आजी म्हणाली, रामदास मी काय सांगते ते ऐकून नंतर तू काय करायचं ते ठरव. पोरा तातूला जर चंपा हवी आहे तर मलाही ती पसंत आहे, पण ह्या सातमाईंच्या वाड्यात तुम्हा सगळ्यांची लग्न सातमाईंनी कौल दिल्यावर झाली आहेत. इरलीचं तुला स्थळ आलं तेव्हा सातमाईंनी कौल दिला होता. तसं शेवंता, गुणा, मंगी, कमळी ह्या सगळ्यांच्या वेळी सातमाईंनी कौल दिलेला होता. आता तातू एवढं चंपाशी लग्न करायचं सांगतोय तरी सातमाईंनी काही कौल दिलेला नाही, आणि याचा अर्थ हे लग्न ठरणार नाही. म्हणजे चंपा सातमाईंची नातसून होणार नाही असा याचा अर्थ होतो का नाही? हे बघ लेकरा, सातमाई त्या दोघांनाही ओळखतात. जर त्यांना चंपा नको असेल तर तिचं लग्न रामरायाशी होईल, आणि जर चंपा सातमाईंना हवी असेल तर सगळं आपोआप घडून येईल. म्हणून मी म्हणते तुम्ही दोघांनी कुठे काही जायची गरज नाही आहे. हे आजीचं म्हणणं सगळ्यांना पटलं आणि नागोकाका तातूकडे रागानं बघत आपल्या खोलीत गेले. आमच्या ह्या तातू चंपाच्या प्रकरणामुळे त्यावेळी तातू आम्हाला पोरांना न्यायला न येता नागोकाका बैलगाडी घेऊन आले. आबांच्या सगळ्या कुटुंबानं तातू का आला नाही म्हणून चौकशी केली तेव्हा नागोकाकांनी काहीतरी सांगितलं, वेळ मारून नेली. तसंच आमची चंपा अचानक तापाने आजारी पडल्यामुळे तिला रामरायानं बघण्याचा तसंच लगेच साखरपुडा ठेवण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला होता. या तापामुळे यावेळी आमच्याबरोबर चंपा किंवा गुणवंत नसल्यामुळे आम्हा पोरांचा हा प्रवास फार कंटाळवाणा झाला. मी विचारलं नागोकाकांना की काका तातू का नाही आला? नागोकाका एकदम रागाने म्हणाले, त्याला रोग आलाय म्हणून तो नाही आला. आणि सरस्वती, आता तुम्ही पोरं गप्प बसा. आम्हा पोरांना कळलं की नागोकाकांचं काहीतरी बिन असलंय. जेव्हा आम्ही वाड्यात आलो तेव्हा आजीनं आम्हा पोरांकडे विशेष लक्ष न देता नागोकाकाला म्हणाली, नागो, चंपा रामरायाला पसंत पडली का रे? त्यांचा साखरपुडा कधी आहे रे? नागोकाका म्हणाले, आई चंपा तापानं आजारी आहे तेव्हा तिला बघण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे. आणि आई, तातू ह्यावेळी का आला नाही असा आबांच्या वाड्यातला प्रत्येकजण विचारत होता. बघ आबांच्या वाड्यात ह्याला किती चांगलं करतात, पण ह्यानी तिथंच शेण खाल्लंय. त्या माणसांना जेव्हा याचे प्रताप कळतील ना तेव्हा त्यांना काय वाटेल? अगं मला ते तातूचं विचारत होते ना तेव्हा खूप लाज वाटत होती. आम्हा पोरींना काय चाललंय ते कळे ना. त्या तातू आम्ही पोरं एवढं आलो आहे तरी आपल्या खोलीतनं बाहेर आला नव्हता. मी पटकन त्याच्या खोलीत गेले तर तो बिछाण्यावर पडून काहीतरी विचार करत होता. मी म्हणाले, तातू नागोकाका म्हणतात तू शेण खाल्लंय म्हणजे काय रे? तू बरा आहेस ना? अरे तू बरा आहे दिसतोयस की, मग आम्हाला न्यायला का नाही आला तू? तसा तातू उठून बसला आणि म्हणाला, ते जाऊ दे सरस्वते, मला सांग चंपाला खरंच ताप आलाय का? आता ती कशी आहे? मी म्हणाले, तिचं जाऊ दे रे, तुला काय झालंय ते सांग.
तेव्हाच मंगी काकांनी येऊन मला धडाधडा ते तातू चंपा प्रकरण सांगितलं आणि ते ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी लगेच आजी आणि आत्याच्या कानाला लागून ते सगळं सांगितलं. म्हणजे तातू आला की त्या दोघांचं सतत गुलू बोलणं, तातूचं जे चंपाच्या फालतू विनोदावर खो खो हसणं, सगळं सांगून टाकलं मी. त्या दोघी माझं बोलणं कान लावून लक्षपूर्वक ऐकत होत्या. नंतर मी म्हणाले, आजी आत्या, अगं ह्या दिवसात चंपा फार अस्वस्थ होती. ती धड जेवतसुद्धा नव्हती, सतत कसला तरी विचार करत राहायची ती. एकदा की नाही आत्या, मी तिला त्या रामरायावरनं चिडवलं तेव्हा ती माझ्यावर रागवली. मला म्हणाली, सरस्वते, कोणा परक्याचं नाव घेऊन मला चिडवायचं नाही, मला आवडणार नाही ते. आत्या, त्यावेळी मी गप्प राहिले ग. माझं हे सगळं चंपा तातूचं पुराण ऐकता आत्या एकदा माझीला म्हणाली, आये, अगं ह्याचा अर्थ चंपाचं सुद्धा तातूवर प्रेम आहे, तिचं त्याच्याबद्दल चांगलं मत आहे. हे ऐकताच मी लगेच म्हणाले, आत्या, अगं चांगलं काय म्हणतीयेस? अगं तो शिकत नाही म्हणून तिला इतकं वाईट वाटत होतं. ती नेहमी मला म्हणायची की काय गं सरस्वते, तातूच्या आईने त्याला शाळेत न पाठवता अगदी गुळाचा गणपती करून आपल्यासमोर ठेवला आहे. तेव्हा आजी, मी तिला म्हणाले की काकूनी त्याला गुळाचा गणपती करून ठेवलेलं नाही आहे, तर तो शिकत नाही आहे. तुला सांगते आजी, आपला तातू शिकला नाही म्हणून चंपाला किती वाईट वाटतं. एकदा मी तिला म्हणाले सुद्धा की चंपे, आमचा तातू शिकत नाही याचा आम्हाला वाईट वाटत नाही, तुला का त्याचं वाईट वाटतंय? तेव्हा आत्या आपली वेळणी पुढे घेत म्हणाली बरं का, ती म्हणाली मला की सरस्वते, तू लहान आहेस, तुला ते कळणार नाही, तू आपला तुझा अभ्यास कर. मनात मी तिला बावळट आहे म्हणून गप्प झाले. आता माझं हे सगळं बोलणं ऐकल्यावर आत्या विचार करत आजीला म्हणाली, आये, जर चंपाला तातूबद्दल काही खास वाटत असेल तर ती शिकलेली पोर नक्कीच आपल्या आईला तरी त्याबद्दल सांगेल. आणि जर तिने घरी काहीही सांगितलं नाही तर आपण तिच्या आणि रामरायाच्या लग्नाला जायचं. आजीने फक्त डोकं हलवलं. त्यावेळी आमचे आत्मादादा, तुकादादा चिकोडीहून घरी आले होते. आमच्या परीक्षासुद्धा संपल्या होत्या, पण आमचे सुरेश रमेश दादा त्यांचं शेवटचं वर्ष असल्यामुळे अभ्यासासाठी चिकोडीलाच राहिले. त्यामुळे आत्या आणि तातू त्यांच्याकडे राहायला जाणार असं पूर्वी ठरलं होतं, पण मध्ये तातूने हा घोळ करून ठेवला. त्यामुळे आत्याने चिकोडीला जायचा आपला बेत रद्द केला. ह्या सगळ्या तातू चंपाचा एकच परिणाम झाला होता आणि तो परिणाम आम्हा सगळ्यांना तातूकडं बघितलं ना की एक विचित्र दडपण यायचं. त्यातच आमच्या प्रत्येकाच्या आया आता पुन्हा आपल्या चुलीवर गोडधोड शिजवून डोळे पुसत तातूला भरवत राहिल्या. कारण सातमाई काही बोलत नव्हत्या आणि त्याचा अर्थ बिचारा तातू चंपाशिवाय एकटा राहणार होता. ते दुःख आमच्या आयांना बघवत नव्हतं. पण ज्याच्यासाठी सगळा वाडा एवढा दुःखी होता तो तातू मात्र हे ते खाऊन खाऊन बाभळीच्या रानात डबकं घेऊन दिवसातनं 10-12 वेळा पळत सुटायचा. त्याने आमचं अर्ध अधिक बाभळीचं रान घाण करून ठेवलं होतं. आजी आता सगळ्यांना सांगून सांगून थकली होती. शेवटी काय करायचं ते करा म्हणून गप्प झाली. त्यात भर म्हणजे गुरुजी जरा तातूचा विषय निघाला की ती चंपा कन्या तातूला कशी योग्य आहे हे प्रत्येकाला सांगत होतं. इथे आमच्या वाड्यात हे असं चाललं होतं तर तिथे कोल्हापुरात आबांच्या वाड्यात वेगळाच प्रकार चालला होता. आमच्या आबांच्या नातीला चंपाला कोल्हापुरातलं चितळेघनच्या घराण्यातलं रामरायाचं दुधात तुपात न्हाणारं स्थळ आलं होतं. आबांच्या वाड्यात झाला होता आनंदी आनंद. आबांनी तर लवकरात लवकर चंपाचा साखरपुडा आटपून लगेच लग्नाचा मुहूर्त काढायचा असं ठरवलं, पण मध्येच बिचारीला चंपाला ताप आला. त्यामुळे तिला बघण्याचा कार्यक्रम थोडा पुढे ढकलला गेला. तरी इकडे ह्या स्थळाच्या येण्यानं चंपाच्या जीवाची घालमेल चालली होती. तिला काय करावं हे सुचत नव्हतं आणि त्यातच तिचा ताप उतरला. तिला बघण्याचा कार्यक्रम ठरवला गेला. खरं तर चंपा सोडून रामराया सगळ्यांना पसंत पडला होता, पण तो उर्मट्ट तरुण चंपाला अजिबात आवडलेला नव्हता. त्या रात्री सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर तिची आई माझघरात आजीबरोबर आवराआवर करताना चंपा आईला म्हणाली, आई, मला त्या रामरायाशी लग्न करायचं नाही आहे. मला नागो काकांचा तातू पसंत आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. तेव्हा तू बाबांना, काकांना, आजोबांना सांग हे लग्न मोड. मी तातूशिवाय कोणाशी लग्न करणार नाही. वत्साला काकू, रमा आजी एकदम तिच्याकडे बघत राहिल्या आणि झालं. आबांच्या वाड्यात होळीच्या बोंबा चालू झाल्या. स्वतः आबा विलक्षण संतापले. त्यात तिच्या आईवडिलांचं, काका काकूंचं विचारायलाच नको.
तिच्या बाबांनी सरळ तिच्या तोंडात एक भडकवली आणि म्हणाले, चंपे, आम्ही तुझा लाड करतो याचा अर्थ हा नाही की तुझं वाटेल ते आम्ही ऐकून घेऊ. अगं मूर्खे, तातू खोत जरी सातमाईंच्या वाड्यातला असला तरी त्याची आणि या रामरायाची बरोबरी होऊ शकत नाही. त्याचा विचारसुद्धा मनात आणू नको. आता तातू फार चांगला तरुण असला तरी तुझा पती आणि आमचा जावई रामराया असेल हे लक्षात ठेव. तेव्हा काय व्हायचंय ते होऊ दे. म्हणून चंपा निर्भयपणे म्हणाली, बाबा, लग्न हे मन जुळल्यानंतर होऊ शकतं आणि मी आणि तातू एकमेकांच्या मनाच्या अगदी जवळ आहोत. आमचे विचार, आमची मनं एकमेकांशी जुळत आहेत. त्या उलट रामराया माझ्यासाठी अनोळखी आहे आणि अशा अनोळखी तरुणाबरोबर मी लग्न करू शकत नाही. रमा काकू तिला समजवत म्हणाल्या, चंपे बाळा, आपल्या पाटील घराण्याला रामराया योग्य तरुण आहे. आता आपला तातूसुद्धा फार चांगला तरुण असला तरी तो एक अशिक्षित आहे आणि तू सुशिक्षित आहेस. उद्या त्याचा अशिक्षितपणा तुझ्या सुशिक्षित मनाला पटणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो त्या मंगीचा मुलगा आहे. आता मंगीचं कुळ तुला माहिती आहे. चंपे, अगं, कोळशाच्या खाणीत हिरा मिळतो म्हणून कोणी कोळशाच्या खाणीत जाऊन बसेल का? तातूला त्याला शोभेल अशा मुलीशी लग्न करू दे, पण तुझ्याशी नाही, कारण हा आमच्यासुद्धा इज्जतीचा प्रश्न आहे. तेव्हा चंपा शांतपणे म्हणाली, आई, तुम्हाला सुद्धा जाणवले असेल की रामराया हा एक गर्विष्ठ अहंकारी वृत्तीचा तरुण आहे. मला तो बोलता बोलता म्हणाला की मला अनेक स्थळं आली होती, अजून येत आहेत, पण माझ्या बाबांना तुमचं पाटील घराणं पसंत आहे म्हणून मी तुला पसंत केलं आहे. आई, असा केवळ वडिलांच्या पसंतीवर होकार देणारा तरुण मला नको आहे. त्या मानानं अशिक्षित तातू खूप सरळ आहे, साध्या मनाचा आहे आणि अशा तरुणाबरोबर मला आयुष्य घालवायचं आहे. रमा काकू काही बोलल्या नाहीत. वास्तविक आबांची मोठी मुलगी आमच्या इरली काकू या आमच्या सातमाईंच्या वाड्याची मोठी सून. तरीसुद्धा चंपासाठी तातूचं स्थळ एकट्या रमा काकू सोडल्या तर कोणाला पसंत नव्हतं. आता आमचे रामदास काका इरली काकूंना अगदी योग्य असे होते, त्यामुळे आबांच्या वाड्यानं इरली काकूंचा हट्ट पुरवला होता. पण हा तातू, एक तर तो अशिक्षित, त्यात मंगी काकूचा मुलगा, आणि ह्या दोन्ही गोष्टी आबांच्या घराण्याला पूरक नव्हत्या. आता तसं आबांचं घराणं खोतांच्या घराण्याच्या बरोबरीचं असलं तरी देखील तातू हा चंपासाठी एकट्या रमा काकू सोडल्या तर कोणाला पसंत नव्हता. रमा काकूंनी मात्र त्यांच्या अनुभवी नजरेनं ओळखलं होतं की चंपाला तातू हे स्थळ अगदी योग्य आहे. पण त्या बाजीरावाला आपली पसंती सांगू शकत नव्हत्या. पण हुशार चंपानं आपल्या रमा आजीची पसंती ओळखून, आजी, तू काहीतरी कर, अशी ती त्यांच्या मागे लागली. तेव्हा मात्र रमा आजी स्पष्टपणे म्हणाल्या की चंपे, जर सातमाईंची इच्छा असेल की तू त्यांची नातसून व्हावीस तर सातमाईंच्या वाड्यातून तसा सांगावा येईल. तेव्हा आता आपण फक्त वाट बघायची आणि जर तसा सातमाईंचा सांगावा आला तर मग कुणी तुला काही बोलणार नाही. बेटा, थोडी धीरानं घे. तसं चंपे, लक्षात ठेव, जर सातमाईंकडनं काहीही सांगावा आला नाही तर मात्र तुला त्या रामरायाशी लग्न करावं लागेल. तेव्हा नंतर चंपा काही न बोलता आपल्या खोलीत गेली. तरी त्या रात्री त्या धाडसी चंपानं आपल्या मनाशी काहीतरी ठरवलं आणि अगदी पहाटे 4 वाजताच्या सुमारास एसटीनी ती कुणालाही न सांगता मांजरीवाडीकडे निघाली. श्रोते हो, तातू चंपाचं गुलाबी गुपित या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. चंपा तर निघाली आहे मांजरीवाडीकडे. बघूयात मांजरीवाडीमध्ये नेमकं काय घडतंय, सातमाई काय म्हणतायत, सातमाईंचा कौल काय आहे, ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.